कायद्याच्या तराजूत मराठा आरक्षणाचे पारडे जड होणार का? 20 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये 10% मराठा आरक्षणाला सर्वांनी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सध्याचा ज्वलंत असलेला प्रश्न मराठा आरक्षण हा थोडा का होईना सुटला आहे, पण पुढचा मार्ग सोपा नाहीये. कारण हे 10% आरक्षण कोर्टामध्ये मंजूर होणार का, हे समजून घेण्यासाठी मुळात आपण या विधेयकातल्या तरतुदी समजून घेऊ. विधिमंडळाने मराठा आरक्षण 10% मंजूर केलेले आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की हे आरक्षण ओबीसी गटातून दिलेले नाही. मराठा आरक्षण स्वतंत्र गटातून दिलेले असल्यामुळे ओबीसी गटाला ज्या सवलती मिळतात त्या सवलती मराठा समाजाला मिळणार नाहीत. मराठा समाजाला शिक्षणात 10% आणि नोकरीत 10% सवलत मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या 52% आरक्षण दिले जाते आणि आता या 10%च्यामुळे महाराष्ट्रामधील आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाणार आहे. हे आरक्षण कुठे कुठे लागू होणार? तर हे आरक्षण सरकारी शाळा, कॉलेजेस, विद्यापीठे, सरकारी ऑफिसेस, जिल्हा परिषद इत्यादी ठिकाणी लागू केले जाणार आहे. हे आरक्षण राज्य सरकारपुरतेच मर्यादित राहणार असून हे केंद्रामध्ये लागू होणार नाहीये. या विधेयकानुसार हे आरक्षण मराठा समाजाला राजकीय बाबतीत वापरता येणार नाहीये, कारण राजकीय पातळीवरती मराठा समाजाचे संख्याबळ चांगले आहे. विधिमंडळ आणि विधानसभा या दोन्ही ठिकाणी हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यपालांच्याकडे ते स्वाक्षरीसाठी जाईल. तिथे स्वाक्षरी झाल्यावरती लगेचच हे विधेयक लागू करण्यात येईल. पण खरा मुद्दा असा आहे की हे विधेयक कोर्टात मंजूर होणार का? महाराष्ट्रात सध्या परिस्थितीमध्ये 52% आरक्षण दिले जाते. या ग्राफमध्ये तुम्ही बघू शकता की सध्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात कशा पद्धतीने आरक्षण दिले जाते. कोणत्याही राज्यामध्ये केवळ 50%च आरक्षण देण्याला परवानगी असते. ती मर्यादा आधीच महाराष्ट्रामध्ये ओलांडली गेलेली आहे. या आरक्षणाच्या मंजुरीनंतर महाराष्ट्रातील आरक्षण 62%वरती पोहोचणार आहे. त्यामुळे खरा प्रश्न उभा राहतो की कोर्टामध्ये हे आरक्षण मंजूर होणार का? तर या बाबतीमध्ये राज्य सरकारने अशी बातमी दिलेली आहे की यासाठी राज्य सरकार विशेष खबरदारी घेत आहे. मागास आयोगाने इंदिरा सोहोनी खटल्याचं रेफरन्स यासाठी घेतलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं की कोर्टामध्ये हे आरक्षण मंजूर होईल का? तर तुमचे व्ह्यूज आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून कळवा. आणि आमचे हे व्हिडिओज असे आवडत असतील आणि अशा माहितीपर व्हिडिओजसाठी स्विफ्ट अँड लिफ्ट मीडियाला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.